आमची सर्व मंडळी आलेली आहे, तर आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकण माझं गाव आय लव्ह गावतल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज मी चाललो अशा ठिकाणी, ते ठिकाण तुम्हाला मला तर वाटतं नसेल माहिती. तेच ठिकाण तुम्हाला दाखवण्यासाठी मी आज चाललोय. तर मग चला भेटूया तिकडे गेल्यावरती. आता आम्ही निघतोय, आता जाऊया. माझ्यासोबत आहे राजूदा आणि बाकीची जी पोरं आहेत आमची मित्रमंडळी ती पुढे आहेत. जण आहेत. कोण? राजू तू पहिल्यांदाच जातोस ना? आणि तू? तुला स्थायिक असं वाटतं तू तिथला? तुझी किती वेळा गेला होतास इकडे? 4 वेळा. आम्ही 4 जण इथे थांबलोय. राहायला अक्षय, 2 अक्षय आहेत आणि आजा, त्यांची वाट बघतोय. तर तुम्हाला दाखवतो ते लोकेशन काय आहे ते, कारण आजचे व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके चला, फायनली आमची सर्व मंडळी आलेली आहे. तर आता अजून एक गाडी आहे. चला, तर आमची सर्व मंडळी आलेली आहे. चला, तर आम्ही आता निघतोय. झालं, सर्वजण आलेले आहेत. चला, अरे रतन शेठ पण आलेत. तर चला, आता आम्ही निघतोय, म्हणजे निघालोच आहे. गावतले सोडलेलं आहे. आता त्या ठिकाणावरती जाऊ, ते ठिकाण तुम्हाला दाखवू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रस्ता नवा, वाट नवी, सोबत आहे यारांची टोळी भारी. आजचा दिवस मनापासून जगूया, या आठवणी आयुष्यभर जपूया. आज चाललो आम्ही मित्रांसोबत फिरायला, हसत खेळत निघालो जग जिंकायला. ना कसली चिंता, ना कसली फिकीर, मित्रांची साथ म्हणजे जिंदगीची तस्वीर. शिरवणे गावात आता आम्ही एंट्री केलेली आहे. हां, तर इथेच आमचा स्टॉप आहे. ती गाडी पण पुढे जाऊया तिथं. चल, तिथं जायचं, गाडी पुढे जाऊया. तर फायनली आता आम्ही आलेलो आहोत लोकेशनवरती. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, सर्वजण आलेले आहेत, गाडी बिडी पार्क करतायत. तर तुम्हाला मी सांगू शकतो की शिरवणे गावातील एक हिडन वॉटरफॉल आहे, म्हणजे जो धबधबा आहे, तिथे आम्ही चाललेलो आहोत. तर तुम्ही तो धबधबा पाहिलाच नसेल, पण मी तुम्हाला दाखवतो. कारण ज्यांना माहिती आहे, जे आलेत, त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही तो धबधबा बघितला आहे. आणि ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओत मजा येणार आहे, सुंदर व्हिडिओ होणार आहे. तर पावसाने पण हजेरी लावलेली आहे. चला, तर तुम्हाला दाखवतो शिरवणे गावातील एक सुंदर धबधबा, वॉटरफॉल. जवळजवळ इथून अर्धा तास लागतो चालत जायला. डोंगराल म्हणजे असं डोंगरवाट आहे, त्यातून अर्धा तास लागतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जाऊया तिकडे, तुम्हाला दाखवतो हिडन वॉटरफॉल, धबधबा. जर कोणी आला असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही धबधब्याला भेट दिलेली असेल तर कोणी,
मी पहिल्यांदा आलो होतो गेल्या वर्षी, ते ह्या वर्षी आलो आहे. तर सर्व पोरं आलेले आहेत. रतन पण आला आहे. तो ह्या ठिकाणी आला होतास की नाही, मी इकडे पहिल्यांदाच आलोय. पहिल्यांदा आलायस ना? फिरी आहे. अनिकेत आणि मुन्ना आता कुठे राहिलेत मागे, हे बघा आले. हे बघा हे दोघं जण आलेले आहेत. तर जवळपास आता आमची सर्व मंडळी आलेली आहे. तर चला अशी रीती पुसवायची. तिकडे जाल म्हणून विचार होईल तुम्हाला. आयुष चला आजा पण आलेला आहे. बॉडी बिडी दाखवतोय आजा. तर आता चालत चालत जातोय आता मी पुढे. तुम्ही माझ्या मागे पाहिला असेल ते रोड आहे. तो रोड भडवले खाली गाव आहेत त्या साईडला जातं. दाबिल पांगारी वेंगारी जी गाव आहेत त्या साईडला जातो. आणि आता तिथूनच शिरवण्याच्या इथं ग्रामपंचायतच्या खाली जो रोड आहे तिथून अशी आतमध्ये एक पाय वाट आहे. त्या वाट्याने चालत जायचं. जवळजवळ आतमध्ये डोंगर, म्हणजे डोंगर चढायला लागतो. पण शक्यतो कोणाला हा वॉटरफॉल माहिती नाही आहे. कारण आम्ही गेल्या वर्षी पण आलो होतो आणि ह्या वर्षी पण म्हटलं आता पाऊस जरा कमी झाला आहे तर म्हटलं जाऊन एकदा भेट देऊन येऊया आणि तुम्हाला पण दाखवतो कसं वॉटरफॉल आहे तो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त. आणि आपल्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका. जरा फॉलोअर्स वाढवा आपले, सबस्क्रायबर वाढवा आपले. तर चला हे बघा सर्वजण पुढं चाललेत. हातात काठी बिठी घेऊन चाललेत. हा इकडनं ओढा आहे. मला वाटतं तो जो धबधबा आहे त्याचंच पाणी इकडे खाली येत असेल. हे बघा हिरवळ चारी साईडला. तर अशा प्रकारे मी तुम्हाला स्पॉटचं नाव सांगितलेलं आहे. शिरवणे गावातील एक हिडन धबधबा, म्हणजे तो जास्त कुणाला माहिती नसेल असा धबधबा आहे. एक नंबर आहे स्पॉट. आपल्या चॅनलवरती कोण जर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. हा बघा हा पऱ्यातून जायला लागतो. परा आहे म्हणजे नदीच आहे. हा बघा माझ्या मागे पाहू शकता तुम्ही. नदीतून जायचं आहे. ही नदी आहे, त्या नदीतून जायचं आहे पुढं. तर अशा प्रकारे आता आम्ही नदी क्रॉस केलेली आहे. आता डोंगर चढायचा आहे. हे बघा या वाटेत वाटा तशी आहेत. वाटा काटा येतं खाली. आता जवळ अजून अर्धा तास चालायचं आहे. आता 5 मिनिटं झालीत फक्त. हा वरती डोंगरात जायचं आहे. वरती ना चला या. चला डोंगर चढतोय आता आम्ही. इकडे यायला 10 वाजता निघावे सकाळी. थोडासा असा उभा डोंगर चढायचा आहे. अनिकेत पवार कुठं आहे? हे बघा चढतायत. बाकीचे लय मागे आहेत. हे बघा आलेत. आता मला वाटतं सरळ आहे. थोडीशी फाटते जा चालत जायला, दम लागतो. पण तिथे गेल्यावरती एक नंबर. तुम्ही जर ह्या स्पॉटला तुम्हाला यायचं असेल तर मुन्ना मोरे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी देऊन ठेवतो. त्यांना भेटा. ते ह्या स्पॉटला तुम्हाला गाईड करतील. घेऊन ये सर्वांना. इथे येताना जरा हे होतो पण भेंडी त्या स्पॉटवरती गेल्यावरती खतरनाक. पुढे एक छोटा मला वाटतं धबधबा आहे.
किती रिस्की काम आहे. तुम्ही जर इथं आलात तर हातात एक काठी घेऊन या. जशी रतन पवारनी पकडल्यान तशी काठी एक पाहिजे हातात. अक्षय पाहू शकता कसं जातो तो. मुन्हा ढकलू बिकलू नका, सावकाश आहे रे. हे ओके येतात. रिस्की स्पॉट आहे. हलवलो येतात, हलवलो या रे. ओके हा बघा, हा बघा, हा छोटासा वॉटरफॉल आहे. तर एक हा क्रॉस करून आलेलो आहोत आम्ही. ए लवकर. पॉईंट जरा जो लोकेशन आहे धबधबा तिथे जाण्याची वाट जरा रिस्कीच आहे. पण त्या ठिकाणी पोचलात ना तर काय रिस्क आणि काय एक नंबर पॉईंट आहे. फक्त 15-20 मिनटं थांबा तुम्हाला येईल. आता जवळजवळ 20-30 मिनटं म्हणजे अर्धा तास झाला असेल चालतोय. कारण कसं माहिती आहे सर्वच शूट करू शकत नाही. कारण जरा मला पण पकडत पकडत जावं लागतं आहे. तर आता 15-20 मिनटाच्या नंतर तुम्हाला मी तो पॉईंट दाखवीन. शिरवण्यातील धबधबा एक नंबर आहे. हे बघ खाली दरी आहे पूर्ण, डोंगर डोंगर दरी. आता आम्ही अर्ध्या डोंगरात आहो. हा वरती पण डोंगर आहे पण आम्ही आता अर्ध्या डोंगरात आहो. इकडनं खाली ही थोडीशी पायवाट आहे. ती अजून कशी साफ झालेली नाही आहे कारण तिथे मला तर वाटतं कोण अजून आला नसेल ह्या पॉईंटवरती. एवढ्या अंतरावरनं खाली गेला की डायरेक्ट त्या नदीत. हे बघा रिस्की वाट आहेत. तर इथे कधी याल तर सांभाळून या. एक दोघे जण येऊ नका. तुमची जर टोली असेल तर तुमच्या टोलीला घेऊन या. कारण कसं माहिती आहे एका दोघाचं काम नाही इथे येण्यासारखं. कारण हा खूप आतमध्ये आहे. दुसरा धबधबा क्रॉस करून झालेला आहे जो 8ला आहे. तो छोटा आहे, तो मोठा नाही. आता मला वाटतं 3रा असू शकतो असं मला वाटतं आहे. कारण गेल्या वर्षी आलो आहे, झाडं पण भरपूर वाढलेत. पावसाळ्यात तर कोणी येऊच शकत नाही कारण त्या धबधब्यापर्यंत पोचूच शकत नाही पावसाळ्यात. आता जवळजवळ पाऊस कमी आला आहे ना. ते बघितलं असेल की जे धबधबे आहेत ते बारीक बारीक ते आटलेत पण ते पण रिस्की धबधबे आहेत. असा विषय आहे. माझ्या खाली पाहू शकता तुम्ही. हा बघा धबधबा आहे खाली दिसतोय का. बघा हा धबधबा आहे. म्हणजे तिथं पण हे आहे पोहण्यासारखंच आहे. मस्त आहे सीन तो पण. व्हिडिओ जर पहिल्यापासून बघितलीत ना तर मजा येईल. डायरेक्ट स्किप करून जर पुढे गेलात ना तर मजा येणार नाही. म्हणजे तिथली वाट कशी आहे काय आहे ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी. कारण डायरेक्ट धबधबा दाखवला ना तर मजा येणार नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टार्टिंगपासून एंडपर्यंत बघा न स्किप करता. सावकाश सावकाश चालायचं. हे बघा एकदम पाय टाकून टाकून बघत बघत. हे बघा जे मेन रोडपासून जवळजवळ अर्धा तास चालायला लागतं. वाट सरळ नाही आहेत, आपला वाट बनवायला लागते असा विषय आहे. पण ठिकाण एक नंबर आहे. एक नंबर स्पॉट आहे. तुम्हाला खरंच आवडेल तो. आता हा खाली पाहू शकता तुम्ही माझ्या मागे खाली हे धबधबेच आहेत. ते म्हणजे पाणी आहे. त्या वरच्या धबधब्याचं पाणी इकडे खाली येतोय. जो आता आपण जाणार आहोत त्या धबधब्यावरती त्याच धबधब्याचं पाणी हा खाली आहे. हे बघा ना कशा ज्या दगडा बिडांच्या खालून पाणी जातोय. हे वाटा बघा आता वाटा करतायत तयार. हे बघा हे वाटा अशा करायला लागतात. एकाच्या मागोमागे चालत जातोय आम्ही. हे बघा विषयच हार्ड आहे. हा बघा हे बघा यांची परिस्थिती. हे चले पोरांची हाऊस मिटली मला वाटतं धबधब्यात जायची. चला अशा प्रकारे जवळजवळ 90% आम्ही अजून 50% बाकी आहे. अजून बाकी आहे. सॉरी हा. आता जवळजवळ
80% आम्ही त्या पॉईंटवरती पोचलेलो आहोत. हे बघा नदीतनं माझ्या मांडीभर पाणी आहे. हे बघा मांडीभर पाणी आहे. हे बघा आजा पडले. समोर दगड होता वाट्यावर पडला होता बघा दिसत नाही काय. परवा आम्ही गेलो ही नदी आहे. ही नदी आहे. आता अशा प्रकारे आमचा घामट्या निघालेला आहे. आदू कसा वाटतो तुला इकडे येऊन? वाटली माझी जिरली हा? जिरली. काही सवली यावर काट पण लागतात ना. चला विषय काय आहे, एक नंबर पॉईंट आहे. फक्त वाट नाही आहेत पण मजा आली. हे बघा माझ्या मागे पाहू शकता येत आहेत एक 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 दोन दोन दोघं जण येत आहेत. बाकीचे दोघं तिघं जण पुढे गेलेत. हे बघा असा विषय आहे. हे बघा गलगलीत आहे ना, बाकी काय विषय नाही आहे. मी फायनली या लोकेशनवरती आलेलो आहे. तर तुम्हाला मी दाखवतो शिरवणे गावातील वॉटरफॉल. जो तुम्ही पाहिला नसेल तो तुम्हाला मी वॉटरफॉल दाखवतो. तुम्ही पाहू शकता शिरवणे गावातील धबधबा. जर तुम्हाला हा स्पॉट आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. वरती मी पोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता शिरवणे गावातील वॉटरफॉल धबधबा. जो अनेकांना माहिती नसेल हा वॉटरफॉल. जर तुम्हाला धबधबा आवडला असेल किंवा आणि जी आमची मेहनत आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला धबधब्याची मजा घेऊया. तो एकदम सुंदर निव्वळ पाणी आहे. निसर्गाच्या सानिध्यात आज आम्ही वेळ काढून आज या ठिकाणाला भेट दिली. तर तुम्ही पण त्या ठिकाणी नक्की या, पण सांभाळून या कारण जरा रिस्की पॉईंट आहे. बाकी काय विषय नाही आहे. फायनली अर्धा तासाच्या प्रवास करून अर्ध्या तासाची मेहनत करून ह्या पॉईंटवरती आम्ही आता पोचलेलो आहोत. तर तुम्ही माझ्या पाठमागे पाहू शकता. हा बघा धबधबा अतिशय सुंदर आणि एक नंबर धबधबा आहे. त्या आठवणी जपण्यासाठी आता आम्ही इथं आलेलो आहोत. हे बघा हे सर्व पोरं ती गुफा आहे. म्हणजे असा डोंगर आहे, कातल असा डोंगर आहे. अशी गुफा आहे, त्याच्या आतमध्ये आहेत. हे बसलेत पाऊस आल्यामुळे. तर खरंच खूप छान आहे. आता अक्षय जातोय खाली धबधब्यात. तुम्ही पाहू शकता तो का पहिली उडी मारलेली अक्षयनी. चला सर्वजण आता तयार झालेले आहेत. आकू सूर मारतोय. रतन कसा वाटला तुला धबधबा? एकदम छान. तुला कसा वाटला? भारी वाटला, एकदम मस्त आहे. काय सांगशील या धबधब्याविषयी? काय सांगणार नाही पण हे जर अनोखं एक हां आजोबा म्हणता येईल याला. एक खरंच खूप छान आहे. मग तू काय सांगशील याला? सांगशील लोकांना की हा लोकांना मी यायला सांगेन पण इथे घाण होईल त्यामुळे येऊ नका तुम्ही. आणि विषय काय आहे रिक्स घेऊन तुमच्या स्वतःच्या रिस्कवर येऊ शकता तुम्ही इथे. बरोबर आहे. बरोबर ना सिद्धेश? तर बघा हां कारण इथं हा स्पॉट कोणाला जवळजवळ माहितीच नाही आहे. इथं आलेली जे फक्त बॉर्डर आहे ठेवून गेले त्या कोपऱ्यात बाटल्या. हां कारण हा जो असा स्पॉट आहे तर कोणाला जास्त माहितीच नाही आहे. ज्याला माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी कसं आहे ह्या स्पॉटवरती नक्की भेट द्या. योगा पोरं पोहत आहेत आणि हा वरून येणारा सुंदर पाणी आणि
जो आवाज, चारी साईडला निसर्ग, एक नंबर. खरंच खूप छान वाटलं. आयुष उडी मार. हा कडक. खरंच एक नंबर स्पॉट आहे. एकदा या पॉईंटला या, भेट द्या धबधबा शिरवणे. कारण तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की किती प्रवास, कसा कठीण प्रवास आहे. तो तेवढा कठीण प्रवास तुम्हाला पार करून यायला लागेल. तर चला धबधब्याची मजा घेऊया. हो, या धबधब्याला एक नंबर स्पॉट आहे. शिरवण्याचा हिडन वॉटरफॉल आहे हा. म्हणजे हा कोणाला वॉटरफॉल जास्त माहिती नाही. ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे. तर तुम्ही हा वॉटरफॉलला नक्की भेट द्या आणि निसर्गाची मजा घ्या. हा वा, हा काय बेडूगुडी मारला. का पोरं फुल मजा करतायत. फुल मजा. हा धबधबा आहे. क्लिअर दिसतो ना. घे. उभा राहा. सलामी दे. अल्ला उडी. अवघा धबधब्यावरती फायनली मुन्ना पोचलेला आहे. तुम्ही पाहिलंच असेल, सर्व मजा मस्ती करून झालेली आहे. आता
पायामागे पाहू शकता तुम्ही जो धबधबा आहे अतिशय सुंदर आणि एक नंबर धबधबा आहे. तुला कसा वाटला इथे येऊन? मस्त वाटतं एकदम. हे बघा तिघजण वरती गेलेत. मुन्ना वरती चढलेला आहे. खतरों के खिलाडी मुन्ना. खतरों के खिलाडी हा बघा. हा काहीतरी शोधतोय. हे बघा वरती चाललाय. हे बघा चौघजण गेलेत. सलुटे सलुटे. तर या ठिकाणी धबधब्याच्या बाजूला जी गुफा आहे त्यात तुम्ही कपडे बिपडे चेंज करू शकता. पाऊस जरी आला तरी इथं स्टेसाठी जागा चांगली आहे. वरचा उडी मारतो मी. हे बघा ही भाजी भेटली. कसली भाजी आहे अंदा? काटलाची भाजी भेटली. काटलाची. तुमच्या इकडं काय बोलतात त्या भाजीला सांगा. काटलाची भाजी आमच्याकडे बोलतात काटलाची. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या आय लव्ह गावतले या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन मी व्हिडिओ टाकत जातो. त्या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.